श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? आशा करते खुश असाल, सुखी असाल, संपन्न असाल आणि स्वामींच्या सेवेत रममाण असाल. 10 मे 2024 दिवशी आहे अक्षय तृतीया. तर अक्षय तृतीयेच्या आधी आपल्याला घरातून काय काय बाहेर काढायचे आहे ते मी आज तुम्हाला सांगणार आहे. तर घरात जी तुटकी फुटकी भांडी असतील, चिरलेल्या वाट्या, फुटलेल्या काचेच्या बाटल्या, प्लास्टिक, तुटकं फुटकं काही घरात असेल तर ते आपल्याला सगळं बाहेर काढायचं आहे. काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आपल्याला घरात बिघडलेल्या असतात, ते आपण तशाच ठेवून देत असतो. तर अशा इलेक्ट्रॉनिक वस्तू दुरुस्त होणाऱ्या असतील तर आपण त्या दुरुस्त करायच्या, अन्यथा त्या आपल्याला टाकून द्यायच्या आहेत. घरात बंद पडकी घड्याळे घरात कधीही ठेवू नयेत. त्यामुळे घरात आपले काम बिघडत जाते. घड्याळ बिघडलेले घरात ठेवण्यामुळे आपली वेळही बिघडत जाते. त्यामुळं घरात जे काही आपलं तुटकं फुटकं असेल ते सगळं बाहेर काढायचं आहे. फाटकी कपडे, तुटक्या चपला, असं कोणतंही तुटकं फुटकं साहित्य घरात ठेवायचं नाही. या सगळ्या वस्तू अक्षय तृतीया येण्याच्या आत आपल्याला घरातून बाहेर काढायच्या आहेत. घरात जाळ्या जळमटं, काही कचरा अडगळ काही साठलेलं असेल ते सगळं आपल्याला अक्षय तृतीयेच्या आधी बाहेर काढायचं आहे. अक्षय तृतीया हा 3.5 मुहूर्तातील एक मुहूर्त आहे. वैशाख महिन्यात शुक्ल पक्षाला अक्षय तृतीया येते. अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण मौल्यवान वस्तूंची खरेदी करतो, लक्ष्मीकारक वस्तू खरेदी करतो. म्हणजे गाडी, सोने, नाणे, घर, अशा काही लक्ष्मीकारक वस्तू असतात, या आपण मुहूर्तावर खरेदी करत असतो. तर ह्या अशा आपण लक्ष्मी खरेदी करण्याच्या आधी आपल्या घरात जे काही नकारात्मकता साठवण्याच्या वस्तू असतील त्या सगळ्या आपल्याला बाहेर काढायच्या आहेत. आणि आपल्या घरातील बेडशीट, चटई, उशी कवर, रजई, गोधड्या हे सगळं आपल्याला धुवून स्वच्छ करायचं आहे. आपल्या घरातील भांडी वगैरे सगळं धुवून स्वच्छ करायचं आहे. त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होईल. अक्षय तृतीया ही 10 मे 2024 रोजी म्हणजे शुक्रवारी आलेली आहे. शुक्रवार हा वार लक्ष्मीचा असल्यामुळे आपल्याला ज्या काही आपण शुक्रवारी अक्षय तृतीयेच्या दिवशी सेवा करू, त्या सेवा फलित होण्यासाठी त्याच्या अगोदर आपल्याला स्वच्छता केली पाहिजे. त्यासाठी आपण घरातील सर्व घाण बाहेर काढावी व अक्षय तृतीयेचे नव्याने स्वागत करावे. त्यामुळे लक्ष्मी आपल्या घरात वास करण्यास मदत होईल. ही माहिती आपल्याला कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.